नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BRT लेक्चर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. तर पाठीमागच्या लेक्चरला आपण जे जलाशयाचे भाग आहेत या जलाशयाच्या भागांची खोली मोजण्यासाठी वापरली जाणारी जी महत्त्वाची उपकरणं आहेत त्या उपकरणांच्या विषयी, त्याचबरोबर जलाशयाच्या भागाची खोली कशाप्रकारे मोजली जाते या घटकाच्या विषयी आपण या ठिकाणी पाठीमागच्या लेक्चरला माहिती बघितलेली होती. आता आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी जो समुद्र आहे त्या समुद्राची आतील रचना, जी अंतरंगाची रचना आहे किंवा तळाची जी रचना आहे, ती तळाची रचना कशा प्रकारची आहे किंवा कशाप्रकारे त्याची निर्मिती झालेली आहे, त्याची वैशिष्ट्ये काय आहे, त्याचं महत्त्व काय, क्षेत्र किती आहे, विस्तार किती आहे, या सर्व घटकांचा आपण माहिती बघणार आहोत. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्या जसं भूपृष्ठावरती जसे डोंगर आहेत, दर्या आहेत, त्याचबरोबर पठार आहे, मैदान आहे, खोल भाग आहेत, उंचवट्याचे प्रदेश आहेत, हे जशी आपल्या जमिनीच्या पृष्ठभागावरती जशी विविधता आढळते तशीच सागर तळावरती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये विविधता आढळत असलेली पाहायला मिळते. त्यामुळे सागराचा जर आपण समुद्राचा तळ बघितला तर समुद्राचा तळ सर्व ठिकाणी एकसारखा नसतो, सर्व ठिकाणी त्याच्यामध्ये विविधता आढळते. म्हणून आपल्याला या ठिकाणी सागर तळाची रचना म्हणजे स्ट्रक्चर ऑफ ओशन फ्लोअर किंवा ओशन बेसिन त्याला असे म्हटलं जातं, त्याची आपल्याला रचना बघणं महत्त्वाची आहे. ते आपण या ठिकाणी या लेक्चरला बघणार आहोत. आता जर आपण पाहिलं तर महासागरातील जलमग्न जमिनीस आपण सागरतळ असं म्हणतो. या जलमग्न जमिनीस सागरतळ रचना असं म्हटलं जातं. आता याची वैशिष्ट्ये काय आहेत तर याची वैशिष्ट्ये या ठिकाणी दिलेली आहे. ती वैशिष्ट्य म्हणजे ही जी सागरतळाची रचना आहे ती सागरतळाची रचना ही वैशिष्ट्यपूर्ण आणि भिन्न आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर ज्या ठिकाणी समुद्र चालू होतो त्या समुद्र चालू झालेल्या ठिकाणापासून ज्या ठिकाणी त्याचा दुसरा काठ येतो किंवा दुसऱ्या ठिकाणी जिथं संपतो तिथंपर्यंत जर आपण बघितलं तर त्याच्या तळाशी ही विविधता आढळते. म्हणजे त्या सुरू झालेल्या भागापासून जिथं संपतो तिथंपर्यंतचा जर आपण भाग बघितला तर त्या ठिकाणी प्रत्येक तळावरती तिथे विविध प्रकारची भूरूपं आढळत असतात. म्हणून त्याची जी रचना आहे की त्याची रचना आपण जर पाहिली तर त्याची रचना ही वैशिष्ट्यपूर्ण आणि भिन्न स्वरूपाची असलेली पाहायला मिळते. ही वैशिष्ट्यपूर्ण आणि भिन्न म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपाची आहे. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर ही जी सागरतळ रचना आहे ही सागरतळ रचना समुद्रसपाटीपासून असणाऱ्या खोलीच्या आधारे आणि त्यातील भू आकारानुसार विचारात घेतलेली आहे. आता ही जी सागरतळाची रचना आहे ही सागरतळाची रचना समुद्रसपाटीपासूनची खोली आणि त्याचं जे भू आकार आहे, जो त्याचा भू आकार आहे त्याच्या भू आकारावरती तो त्या ठिकाणी त्याची विभागणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर महासागरांचे तळ भूमीप्रमाणे उंच आणि सकल आहेत. भूमीप्रमाणेच पर्वत, पठार, मैदान, दऱ्या अशा विविध प्रकारची भूरूपे देखील या ठिकाणी महासागराच्या तळाशी आपल्याला आढळत असलेली पाहायला मिळतात. आता या ठिकाणी जसं आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावरती पर्वत बघतो, पठार बघतो, मैदान बघतो, दऱ्या बघतो, अशी जी विविध भूरूपं जशी आहेत तशीच त्या ठिकाणी महासागराच्या तळावर सुद्धा अशाच प्रकारची विविध भूरूपं असलेली पाहायला मिळतात. महासागरांच्या तळावर विविध प्रकारची भूरूपे भूविवर्तनीय क्रिया, ज्वालामुखीच्या क्रिया, गाळाचे संचयन याच्यामुळे तयार झालेले आहेत. आता जे आपण सुरुवातीला बघितले की त्या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे जी विविध प्रकारची भूरूपं दाखवलेली आहेत ही विविध प्रकारची भूरूपं प्रामुख्याने भूविवर्तनीय क्रिया, ज्वालामुखीच्या क्रिया, गाळाचे संचयन या क्रियांच्यामुळे ती भूरूपे तयार झालेली आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर सर्व भूरूपांनी मिळून या महासागराची रचना तयार झालेली आहे. महासागराची सरासरी जी खोली आहे आपण जर बघितलं तर या समुद्राच्या पातळीपासून ही जी समुद्राची पातळी आहे या समुद्राच्या पातळीपासून जर सागरतळ बघितलं तर कोणत्याच ठिकाणी तो एकसारखा नाही. प्रत्येक ठिकाणी त्याची जी खोली आहे ही त्याची खोली विविध प्रकारची आहे किंवा वेगवेगळी आढळते. परंतु याची जर आपण सरासरी महासागराची खोली बघितली तर 3688 मीटर एवढी आहे. तर या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा घटक विचारला जाऊ शकतो की महासागराची सरासरी खोली किती आहे. तर ती महासागराची सरासरी खोली 3688 मीटर एवढी आहे. सर्व ठिकाणी जर आपण बघितले सर्व ठिकाणी ती विविध प्रकारची आढळते. आता हे जे महासागराच्या तळाची जी रचना आहे या महासागराच्या तळाच्या रचनेचे प्रमुख 3 विभाग पडतात. पहिला आहे जलमग्न खंडीय कवच विभाग, दुसरा
अगाधीय विभाग आणि तिसरा आहे अतिनील किंवा त्यालाच आपण खंदकीय विभाग असं म्हणतो. म्हणजे महासागराच्या तळाची रचना प्रामुख्याने 3 विभागामध्ये विभागलेली पाहायला मिळते. म्हणजेच पूर्ण जे महासागराचं तळ आहे या 3 घटकांच्या मध्ये विभागलेलं गेलेलं आहे. आता जो पहिला विभाग आहे तो म्हणजे जलमग्न खंडीय कवचाचा विभाग. आता हा कोणता आहे तर समुद्र सपाटीपासून 3000 मीटर खोलीपर्यंतचा जो भाग आहे तो भाग जलमग्न खंडीय कवच विभागामध्ये येतो. खंडीय कवचाने हा विभाग बनलेला आहे. महासागराच्या एकूण क्षेत्रफळाच्या जवळपास 22.57% भाग हा या जलमग्न खंडीय कवच विभागाने व्यापलेला आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने भूखंडमंच, खंडांत उतार आणि खंडीय उंचवटा ही विविध प्रकारची भूरूप. आता ही जी आपण भूरूप आपण बघणार आहोत नंतर सागर तळाची रचना बघणार आहोत. त्या सागर तळाच्या रचनेमध्ये भूखंडमंच, खंडांत उतार, खंडीय उंचवटा ही जी प्रमुख भूरूप आहेत ही प्रमुख भूरूप या जलमग्न खंडीय कवच विभागात आढळतात. दुसरा विभाग अगाधी विभाग आहे. तो अगाधी विभागाची जर खोली बघितली तर ही समुद्राच्या पाण्याच्या पातळीपासून 3000 मीटर ते 6000 मीटर खोलीचा जो भाग आहे तो अगाधी विभागामध्ये येतो. अगाधीय विभाग जो आहे तो अगाधीय विभाग यालाच आपण हा जो अगाधी विभाग आहे या अगाधीय विभागाचा महासागराचा एकूण 76.48% भाग व्यापलेला आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने जलमग्न उंचवटे, पर्वत, पठार, मैदाने ही प्रमुख भूरूप या अगाधी विभागामध्ये आढळून येत असलेली आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर अतिखोल व खंदकीय विभाग. आता अतिखोल म्हणजे जो समुद्र सपाटीचा किंवा समुद्र तळाचा सर्वात खोल विभाग आहे तो सर्वात खोल विभाग किंवा त्यालाच आपण खंदकी विभाग म्हणतो, खंदक म्हणतो, तो विभाग याच्यामध्ये येतो. हा विभाग प्रामुख्याने समुद्र सपाटीपासून 6000 मीटरपेक्षा जास्त खोलीचा जो विभाग आहे त्यालाच आपण अतिखोल किंवा खंदकी विभाग असं म्हणतो. या ठिकाणी हा जो विभाग आहे या विभागाने 0.95% जे क्षेत्र आहे ते महासागराच्या एकूण क्षेत्रफळाच्या 0.95% क्षेत्र हे याने व्यापलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सागरी खंदक आणि द्रोणी ही जी प्रामुख्याने 2 महत्त्वाची भूरूप आहेत ती 2 महत्त्वाची भूरूप या ठिकाणी या विभागामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे अशा प्रकारची या ठिकाणी महासागराच्या ज्या तळाची रचना आहे या तळाच्या रचनेचे हे प्रमुख 3 विभाग आहेत. जलमग्न खंडीय कवच विभाग, अगाधी विभाग, अतिखोल किंवा खंदकी विभाग. म्हणजे ह्या ठिकाणी 3000 मीटरपेक्षा समुद्रसपाटीपासून 3000 मीटर खोलीचा, 3000 ते 6000 मीटर खोलीचा आणि 6000 मीटरपेक्षा जास्त खोलीचा असे हे 3 विभाग खोलीवरती केलेले आहे. आता जी सागर तळाची आपण सामान्य रचना बघितली तर ही सामान्य रचना ही वैशिष्ट्यपूर्ण असलेली आपल्याला पाहायला मिळते. याचा क्रम हा किनारी भागातून आतमधील भागामध्ये आहे. जसं आपण किनारी भाग सोडून आतमध्ये जाऊ तसे याच्यामध्ये विविधता आढळते. त्यालाच आपण सागरतळ रचना असं म्हणतो. या सागरतळ रचनेचे काही या ठिकाणी दिलेले विभाग आहेत. हे विभाग प्रमुख केले जातात. याच्यातील पहिला आहे भूखंड मंच. जसं आपण किनाऱ्यापासून आतमध्ये जाऊ तसं हे विभाग बदलत जातात. दुसरा खंडांत उतार, तिसरा आहे खंडीय उंचवटा, त्यानंतरचा आहे सागरी मैदान, त्यानंतर सागरी पर्वत, सागरी खंदक, सागरी बेटे हे असे याचे प्रमुख विभाग असलेले पाहायला मिळतात. आता या ठिकाणी सागरी बेटे आहेत, हे सागरी खंदक किंवा त्याला सागरी गर्ता असं म्हणतो. हे सागरी पर्वत आहेत, हे पठारी प्रदेश आहे. हे असे विविध प्रकारची जी भूरूप आहेत ही विविध प्रकारची भूरूप या ठिकाणी असलेली पाहायला मिळतात. आता या ठिकाणी आपल्याला याच्यातील पहिला महत्त्वाचा भूरूप बघायचा आहे ते म्हणजे भूखंड मंच. त्यालाच आपण कॉन्टिनेंटल शेप, इंग्रजीमध्ये त्याला आपण कॉन्टिनेंटल शेप असं म्हणतो. खंडाच्या किनाऱ्यावरती पाण्यात बुडालेली जमीन किंवा जलमग्न जमिनीस आपण भूखंड मंच असं म्हणतो. यालाच समुद्रबूड जमीन असं म्हणतात. खंडाच्या किनाऱ्यावरील जो पाण्यात बुडालेली जमीन आहे म्हणजे खंडाचा जो आपण जर समुद्र किनाऱ्यावरती गेलो तर समुद्र किनाऱ्याच्या भागामध्ये जर खंडाचा जो भाग पाण्यात बुडालेला आहे त्या पाण्यात बुडालेल्या भागाला आपण समुद्रबूड जमीन असं म्हणतो. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर याची निर्मिती जर बघितली तर याची निर्मिती ही खंडाचा महासागरालगतचा पाण्याने जो बुडालेला भाग आहे त्या पाण्याने खंडाचा महासागरालगतचा भाग आहे तो महासागरालगतचा भाग पाण्यात बुडल्यामुळे त्या ठिकाणी याची निर्मिती होते.
त्याचबरोबर महासागराच्या जलपातळीमध्ये वाढ झाल्यामुळे सुद्धा याची निर्मिती होते. नद्यांनी वाहून आणलेला जो गाळ आहे तो गाळाचं संचयन याच्या तळावरती झाल्यामुळे या ठिकाणी याची निर्मिती होते. म्हणजे जर आपण पाहिलं तर हा जो भाग आहे, आता या ठिकाणी जर असा महासागर तयार होत असेल तर याचा जो तळाचा हा जो भाग आहे, हा तळाचा भाग जमिनीचा भाग हा ठिकाणी पाण्यात बुडल्यामुळे याची निर्मिती होते, किंवा पाण्याची पातळी वाढली तरीही याची निर्मिती होऊ शकते, किंवा या बाजूने नद्या वाहत आल्या, या नद्यांनी वाहून आणलेला गाळ या ठिकाणी साचल्यामुळे सुद्धाही याची निर्मिती होते. आता जर आपण पाहिलं तर समुद्राचे जे सर्व तळरचनेचे भाग आहे, त्या सर्व तळरचनेच्या भागांच्या मध्ये सर्वात उथळ हा भाग आहे. याची खोली जास्त नाही. त्याचबरोबर याची जर खोली आपण बघितली तर समुद्र सपाटीपासून ही 200 मीटरपर्यंत असते. म्हणजे ही जर आपण समुद्राची पातळी बघितली, या समुद्राच्या पाण्याच्या पातळीपासून ही खाली 200 मीटरपर्यंत असलेली आपल्याला पाहायला मिळते. याचा उतार हा महासागराकडे आतलील भागाकडे जास्त असून हा जवळपास 1 अंश सेल्सिअसपर्यंतच त्याचा उतार असतो. तो अत्यंत मंद स्वरूपाचा याचा उतार असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर याचं जर क्षेत्र बघितलं तर याचं क्षेत्र महासागराचा जर एकूण भाग आपण बघितला तर एकूण भागापैकी जवळपास 8.91% भाग हा भूखंडमंचाने व्यापलेला आहे. याचा विस्तार हा भूखंडमंचाचा विस्तार जो आहे तो विस्तार सर्व ठिकाणी सारखा नाही. हा ज्या किनाऱ्यावरती पर्वतरांग आहे त्या ठिकाणी याचा विस्तार कमी आणि उतार तीव्र स्वरूपाचा आढळतो. आता जर आपण बघितलं तर एखाद्या समुद्र किनाऱ्यावरती जर पर्वतरांगा असतील तर त्या ठिकाणी याचा उतार हा तीव्र आहे आणि हा कमी स्वरूपाचा आहे. परंतु जर जिथे सखल प्रदेश आहेत, सपाट प्रदेश आहेत, या ठिकाणी या प्रदेशाचा उतार जो आहे तो उतार किंवा हा प्रदेशाचा आकार, विस्तार किंवा क्षेत्र आपण त्याला हे क्षेत्र जास्त असलेलं आपल्याला पाहायला मिळते. तर किनारपट्टीवर विस्तृत मैदाने ही जास्त प्रमाणात असलेली आपल्याला पाहायला मिळतात. याचा जर आपण विस्तार बघितला तर याचा विस्तार हा प्रामुख्याने किनाऱ्याजवळ विस्तृत मैदाने आहेत त्या ठिकाणी विस्तार जास्त आहे. जवळपास तो सुमारे 1500 किलोमीटरपर्यंत आहे. त्याचा उतार मंद स्वरूपाचा आढळतो. उदाहरणार्थ दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरती अँडीज पर्वतामुळे भूखंड मंचाचा कमी विस्तार आहे, तो जवळपास 16 किलोमीटर एवढाच आहे. तर उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर समुद्र सपाटीमुळे भूखंड मंच जास्त विस्ताराचा आहे, ते जवळपास 96 किलोमीटरपासून ते 120 किलोमीटरपर्यंत आहे. याच कारणामुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील भूखंड मंचापेक्षा पूर्व किनारपट्टीवरील भूखंड मंचाचा विस्तार हा जास्त असलेला पाहायला मिळतो. आता जर आपण बघितलं तर सर्वसाधारणपणे याचा विस्तार हा सर्व ठिकाणी सारखा नाही. आता अँडीज पर्वताच्या ठिकाणी याचा विस्तार 16 किलोमीटर एवढा आहे, तर उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवरती त्या ठिकाणी पर्वतीय प्रदेश नाही, त्यामुळे या ठिकाणी याचा विस्तार हा जास्त स्वरूपाचा आहे. आता असंच या ठिकाणी या कारणांच्यामुळेच भारताचा पश्चिम किनारपट्टी आणि पूर्व किनारपट्टी जर आपण बघितली तर पश्चिम किनारपट्टीपेक्षा आपल्या पूर्व किनारपट्टीवरती भूखंड मंचाचा विस्तार हा जास्त स्वरूपाचा आहे. याचे कारण म्हणजे पश्चिम किनारपट्टीवरती जी सह्याद्रीची पर्वतरांग आहे, या सह्याद्रीच्या पर्वतरांगेमुळे आपल्या इकडे पश्चिम किनारपट्टीवरती भूखंड मंचाचा विस्तार हा कमी स्वरूपाचा आहे. याच्या उलट पूर्वेकडे असणारा कोणत्याही प्रकारची पर्वतरांग अशी एक सलग अखंड पर्वतरांग नाही, त्यामुळे त्या ठिकाणी पूर्व किनारपट्टीवरती भारतामध्ये भूखंड मंचाचा विस्तार हा जास्त स्वरूपाचा असलेला पाहायला मिळतो. आता जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मत्स्य क्षेत्र कुठं आहेत, तर भूखंड मंच उथळ असल्यामुळे त्या ठिकाणी सूर्याची जी किरणं आहे ती सूर्याची किरणं तळापर्यंत पोहोचतात आणि सूर्याची किरणं तळापर्यंत पोहोचल्यामुळे त्या ठिकाणी जे माशांना आवश्यक असणारं किंवा जे जलचर आहे त्या जलचरांना आवश्यक असणारं जे खाद्यान्न आहे त्या खाद्यान्नाची निर्मिती मोठ्या प्रमाणावरती भूखंड मंचावरती होते. परिणामी या भूखंड मंचावरती मासेमारीचा जो व्यवसाय आहे तो किंवा मासेमारी हा जो एक प्रकारचा उद्योग आहे तो उद्योग सर्वात जास्त प्रमाणात चालतो. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जगात खाद्यान्नाची जी निर्मिती आहे ती खाद्यान्नाची निर्मिती या भूखंड मंचावरती होते, त्यामुळे त्या ठिकाणी मासे जास्त प्रमाणात येतात. त्यामुळेच त्या ठिकाणी मत्स्यक्षेत्र जे आहेत मत्स्यक्षेत्र भूखंड मंचावरती म्हणजे पूर्ण आपण समुद्राचा जर भाग बघितला तर पूर्ण समुद्रामध्ये मासेमारीचा जर व्यवसाय कोणत्या भागामध्ये जास्त चालत असेल तर तो भाग हा भूखंड मंचाचा आहे. तर भूखंड मंचावरती सर्वात जास्त मासेमारी व्यवसाय
केलेला आपल्याला पाहायला मिळतो, त्यामुळे त्या ठिकाणी अन्नाची निर्मिती सर्वात जास्त होते. आता या ठिकाणी अशा प्रकारचे जर आपण घटक बघितले किंवा मासेमारी व्यवसाय चालणारे ठिकाणं बघितली तर याच्यामध्ये ग्रँड बँक आणि डॉगर बँक ही जी ठिकाणं आहेत ही ठिकाणे मासेमारीसाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. त्या भूखंड मंचामुळेच त्या ठिकाणी मासेमारी व्यवसाय चालतो. आता भूखंड मंचाचा आणखीन एक महत्त्वाचा घटक म्हणजे त्या ठिकाणी असणारी खनिजे आणि नैसर्गिक वायूचे जर साठे बघितले तर नैसर्गिक वायूचे साठे सर्वात जास्त आहेत, कारण ह्या सागरी वनस्पती त्याचबरोबर मासे या सर्वांचं त्या ठिकाणी मृत्यू होणं किंवा त्याची जी कुजण्याची प्रक्रिया, विघटनाची प्रक्रिया झाल्यामुळे त्या ठिकाणी खनिज तेलाचे आणि नैसर्गिक वायूचे साठे खूप मोठ्या प्रमाणावरती आढळलेले आपल्याला पाहायला मिळतात. अशा प्रकारची क्षेत्र प्रामुख्याने आपल्याकडे सुद्धा आहेत. आपल्याकडे सुद्धा नैसर्गिक वायू आणि खनिज तेलाचे साठे असलेले पाहायला मिळतात. उदाहरणार्थ आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये मुंबईच्या बाजूला असणारं मुंबई हाय किंवा बॉम्बे आहे त्याला आपण म्हणतो, हे अरबी समुद्रातील खनिज तेल आणि नैसर्गिक वायू मिळवणारे भूखंड मंचावरील एक महत्त्वाचं क्षेत्र असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी भूखंड मंचाविषयी माहिती सांगता येईल. आता जर आपण या आकृतीमध्ये बघितलं तर या आकृतीमध्ये असणारा हा जर भाग बघितला तर हा भाग जो आहे तो हा भाग कमी उताराचा दिसतो, हा भूखंड मंचाचा भाग म्हणून ओळखला जातो. त्यानंतर आपल्याला भाग बघायचा आहे तो म्हणजे खंडांत उताराचा. भूखंड मंच संपल्यानंतर जो भाग चालू होतो तो भाग खंडांत उतार म्हणून ओळखला जातो. त्याच्यात आपण माहिती बघणार आहोत. खंडांत उतार, आता खंडांत उतार म्हणजे काय तर त्यालाच आपण कॉन्टिनेंटल स्लोप असं म्हणतो. आपण याच्या अगोदर भूखंड मंच बघितलेला होता, त्यालाच आपण कॉन्टिनेंटल शेल्फ असं म्हणतो. हा कॉन्टिनेंटल स्लोप भूखंड मंचाचा भाग संपल्यावरती, आता या ठिकाणीच आपण बघितलं तर इथे आपण आकृतीमध्ये दाखवलेला आहे हा भूखंड मंच भाग आहे. हा इथं संपल्यानंतर भूखंड मंचाचा भाग संपल्यावर सागरतळाचा उतार जो आहे तो सागरतळाचा उतार अत्यंत तीव्र होत जातो. तो तीव्र होत गेल्यानंतर या तीव्र होत जाणाऱ्या भागाला आपण खंडांत उतार असं म्हणतो. सर्व खंडांत उतारांपैकी जवळपास निम्मे खंडांत उतार हे समुद्रातील खंदक किंवा उथळ खळग्यांपर्यंत पोहोचतात. उर्वरित बहुतेक भाग हे पंखाकृती गाळ संचयनापर्यंत किंवा खंडाच्या उंचवट्यामध्ये संपुष्टात येतात. अशा प्रकारचे जर आपण भाग बघितले तर हे भाग खंडांत उतारापैकी जवळपास निम्मे भाग जे आहे ते खंदीय, जे महासागरातील खंदकीय भाग आहे तो खंदकीय भागांच्यापर्यंत पोहोचतात, तर काही त्या ठिकाणी पंखाकृती मैदानामध्येच संपतो. याची निर्मिती जर आपण पाहिली तर याची निर्मिती ही प्रामुख्याने खंडांत उताराची निर्मिती, गाळाचं संचयन, त्याचबरोबर प्रस्तारभंग आहे. या प्रस्तारभंगाच्या प्रक्रियेमुळे खचण्याची ज्या प्रक्रिया आहेत त्या खचण्याच्या प्रक्रियेमुळे या खंडांत उताराची निर्मिती होते. त्याचबरोबर भूविवर्तनिकीय क्रिया ज्या आहेत त्या भूविवर्तनिकीय क्रियांच्यामुळे सुद्धा याची निर्मिती आपल्याला झालेली पाहायला मिळते. याची खोली किती आहे तर याची खोली जर आपण पाहिली तर याची खोली ही समुद्रसपाटीपासून 200 ते 3000 मीटरपर्यंत खोल आहे. आता आपण ही समुद्रसपाटी पाहिली, त्या समुद्रसपाटीपासून 200 मीटरपासून ते 3000 मीटरपर्यंत याची खोली आहे. काही ठिकाणी ही सर्वात जास्त ही असलेली आपल्याला पाहायला मिळते. आता हा जो खंडांत उतार आहे, या खंडांत उताराचा जर आपण उतार पाहिला तर उतार हा सर्व ठिकाणी सारखा नाही. हा उतार सरासरी 4.3 अंश असलेला पाहायला मिळतो, तर तो काही ठिकाणी 60 अंशापर्यंतही आहे, सर्वात जास्त असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आपण बघितलं की जो भूखंड मंच आहे त्या भूखंड मंचाचा उतार हा 1 अंश सेल्सिअस एवढा कमी होता. याचा जर उतार आपण बघितलं तर याचा उतार 4.3 अंश सेल्सिअस एवढा आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की याचा उतार किती तीव्र स्वरूपाचा आहे. हा इथंपासून सरासरी आहे तो जास्तीत जास्त 60 अंश एवढा जास्त स्वरूपात असलेला मिळतो. आता हा आपण जर सरासरी आपण याचा विचार केला, परंतु जर आपण भारतात पाहिलं तर भारतात कालिकत या ठिकाणी याचा उतार 5 ते 15 अंश एवढा आहे. त्याचबरोबर सेंट हेलेनाजवळ हाच उतार 30 अंश सेल्सिअस होतो. स्पेनच्या किनाऱ्यावरती हा 62 अंश सेल्सिअस होतो. म्हणजे याचा जर आपण खंडांत उतार बघितला तर सर्व ठिकाणी सारखा नाही, तो जास्तीत जास्तही असलेला आपल्याला पाहायला मिळतो. याचं क्षेत्र जर आपण पाहिलं तर याचं क्षेत्र एकूण महासागराच्या 5.42% क्षेत्र हे खंडांत उताराने व्यापलेलं आहे. याचा विस्तार जर आपण पाहिला तर याचा विस्तार हा
जवळपास 41.5 किलोमीटर एवढ्या महासागराच्या खंडांत उताराचा सरासरी विस्तार हा 41.5 किलोमीटर असून सर्वाधिक विस्तार हा 368.2 किलोमीटर एवढा आहे. उत्तर अटलांटिक महासागरात न्यूफाउंडलंडच्या दक्षिणेला असलेला पाहायला मिळतो. ज्याचा विस्तार जर आपण बघितला तर 41.5 पासून 368.2 एवढ्यापर्यंत जास्त असलेला पाहायला मिळतो. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर ही या खंडांत उताराची महत्त्वाची वैशिष्ट्ये असलेली आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी खंडांत उतारावरती दऱ्या, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या घळया ही अशी महत्त्वाची भूरूप असलेली पाहायला मिळतात. त्यानंतरचं महत्त्वाचं भूरूप आहे ते म्हणजे खंडीय उंचवटा किंवा त्यालाच आपण चढ म्हणतो. यालाच इंग्रजीमध्ये कॉन्टिनेंटल राईज असं म्हटलं जातं. आता बहुतांश महासागराच्या तळावरती खंडांत उतार आणि अगाधीय तळ यांच्यामध्ये रुंद व लांब उंचवटा आढळतो. यालाच आपण खंडीय उंचवटा असं म्हणतो. म्हणजे खंडांत उतार आणि अगाधीय तळ यांच्या दरम्यान जो उंचवटा आढळतो यांच्यामधल्या उंचवट्यालाच आपण खंडीय उंचवटा असं म्हणतो. हा जो खंडीय उंचवटा आहे हा खंडीय उंचवटा महासागर खंड आणि महासागर यांच्यातील अंतिम सीमा आहे. हा खंडीय उंचवटा प्रामुख्याने याची जर आपण खोली बघितली तर हा खोलीचा महासागराचा जवळपास 3,000 ते 6,000 मीटरपर्यंतचा खोलीचा हा भाग या ठिकाणी आढळतो. नद्यांनी जो वाहून आणलेला गाळ आहे याची निर्मिती कशा प्रकारे होते तर याची निर्मिती प्रामुख्याने या खंडीय उंचवट्याची खंडांत उताराच्या पायथ्याला विस्तृत झीज किंवा नद्यांनी वाहून आणलेला जो गाळ आहे, खंडांत उताराचा जो पायथा आहे, खंडांत उताराच्या पायथ्याला विस्तृत झीज आणि नद्यांनी बाहेरच्या प्रदेशातून किंवा जमिनीच्या भागावरून आणलेला गाळ, या गाळाच्या संचयनामुळे याची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. याची खोली जर आपण बघितली तर याची खोली ही समुद्रसपाटीपासून प्रामुख्याने 3,000 मीटरपर्यंत आढळते. याचा उतार ही तसाच आहे. याचा उतार मंद आणि एकसारखा आहे. जवळपास 0.5 अंश ते 1 अंश सेल्सिअस एवढा असलेला, म्हणजे 0.5 ते 1 अंश एवढा असलेला याचा म्हणजे अत्यंत मंद स्वरूपाचा याचा उतार आहे. महासागराच्या एकूण भूभागापैकी जर आपण पाहिलं तर 8.24% क्षेत्र हे खंडीय उंचवट्यांनी व्यापलेलं आहे. याचा विस्तार 600 किलोमीटरपर्यंत असलेला पाहायला मिळतो. म्हणजे जर आपण बघितलं तर खंडीय उंचवटा आहे. खंडीय उंचवट्याची विविध वैशिष्ट्ये किंवा विविध महत्त्वाचे घटक असलेले आपल्याला पाहायला मिळतं. आता अगाधीय मैदान. आता पुढचा आपल्याला घटक बघायचा आहे तो म्हणजे अगाधीय मैदान. आता आज जर आपण बघितलं तर आपण खंडीय उंचवटा बघितला. आता अगाधीय मैदान म्हणजे काय तर खंडीय उंचवट्यापासून किंवा काही ठिकाणी खंडात उतारापासून पुढे सागरतळाचा जो सपाट आणि विस्तृत भाग आढळतो त्यालाच आपण अगाधीय मैदान असं म्हणतो. आता खंडीय उंचवट्यापासून पुढे खंडीय उंचवटा किंवा खंडांत उतारापासून पुढे जो सपाट आणि विस्तृत भाग आहे त्यालाच आपण अगाधीय मैदान असं म्हणतो. मैदान म्हणजे तुम्हाला माहीतच आहे की मैदान म्हणजे सपाट किंवा विस्तृत जागा. आता महासागरामध्ये सुद्धा मैदानाचा भाग आढळतो. जसे आपल्या जमिनीवरती मैदानं आहेत तसे सागर तळावरती सुद्धा विविध प्रकारची मैदान असलेले आपल्याला पाहायला मिळतात. याची निर्मिती जर आपण पाहिली तर पंखप्रवाहामुळे दीर्घकाळ अखंडपणे गाळाचं संचयन कार्यामुळे या प्रकारच्या मैदानाची निर्मिती होते. म्हणजे जर आपण बघितलं तर नद्या ज्या विविध प्रकारचा गाळ जमिनीवरून वाहून आणतात, हा दीर्घकाळ गाळ अखंडपणे या गाळाचं संचयन या ठिकाणी त्या भागावरती झाल्यामुळे या प्रकारच्या मैदानाची निर्मिती होते. म्हणूनच त्याला आपण अगाधीय मैदान असं म्हणतो. याची जर खोली पाहिली तर याची खोली समुद्र सपाटीपासून 3,000 ते 6,000 मीटर दरम्यान आहे. याचा उतार हा अत्यंत मंद आहे. तो 0.05 अंश एवढा कमी असलेला आपल्याला पाहायला मिळतो. एकूण जर क्षेत्र बघितलं तर एकूण क्षेत्रापैकी 27.87% एवढा भाग हा या अगाधीय मैदानाने व्यापलेला आपल्याला पाहायला मिळतो. याचं सर्वात जास्त जर क्षेत्र बघितलं तर सर्वात जास्त क्षेत्र हे पॅसिफिक महासागरामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळते. आता हे जे अगाधीय मैदान आहेत या अगाधीय मैदानाची काही महत्त्वाची उदाहरणं आहेत. या अगाधीय मैदानांच्यामध्ये पॅसिफिक महासागरामध्ये सुद्धा अशा प्रकारची अगाधीय मैदान असलेले आपल्याला पाहायला मिळतात. याच्यामध्ये
ओखोटक्स, जपान, मॉर्निंग्टन, पापुआ, राऊकुमारा, तस्मान, त्याचबरोबर अटलांटिक महासागरात सोहम, युकाटाना, बॅराकुंडा, बिस्के, डेमरा, त्याचबरोबर हिंदी महासागरामध्ये सिलोन, कोकोस, कुवियार, गॅस्कोइन, मस्कोरेन, उत्तर ऑस्ट्रेलियन, सोमाली, दक्षिण ऑस्ट्रेलियन, ओमान, कोमोरो, आर्टिक महासागरामध्ये बोरियास, कॅनडा, चुकची, फ्लेचर, त्याचबरोबर दक्षिण महासागरामध्ये अमेंडसेन, दक्षिण भारतीय मैदान, भूमध्य समुद्रामध्ये एंड्रिएटिक, बॅरेलिक, ही अशी प्रमुख मैदानाची जर आपण बघितलं तर मैदाने त्या ठिकाणी असलेली पाहायला मिळतात. आता यानंतरचा आपल्याला महत्त्वाचा भाग बघायचा आहे तो म्हणजे अगाधीय टेकड्या, त्यालाच अबॅसल हिल्स असं म्हटलं जातं. जसं आपण जमिनीच्या पृष्ठभागावरती विविध प्रकारच्या टेकड्या बघतो तसेच या ठिकाणी सागर तळावरती सुद्धा अशा विविध प्रकारच्या टेकड्या असलेल्या पाहायला मिळतात. मध्यवर्ती सागरी पर्वतश्रेणी आणि अगाधीय मैदान यांच्या दरम्यान महासागराच्या तळावरती एकाकी कमी उंचीच्या लांब टेकड्या उंचवट्या आढळतात. यालाच आपण अगाधीय टेकड्या असं म्हणतो. बहुधा या टेकड्या जर आपण पाहिल्या तर या टेकड्यांच्या वरती गाळ नसतो. या टेकड्यांची उंची सागर तळापासून ही 300 ते 1000 मीटर एवढ्यापर्यंत असते. त्या जर आपण अगाधीय टेकड्या बघितल्या तर या अगाधीय टेकड्यांची उंची याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सागर तळाच्या पर्वतश्रेणी अगाधीय मैदान यांच्या दरम्यान महासागरावरती एकाकी आणि कमी उंचीचे जे उंचवटे आहेत त्या उंचवट्यांना आपण अगाधीय टेकडे असं म्हणतो. या टेकड्यांच्यावरती गाळ नसतो. याची उंची ही 300 ते 1000 मीटरपर्यंत असते. त्यानंतरचं पुढचं भूरूप आहे ते म्हणजे सागरी पर्वत. जसं भूपृष्ठावरती आपल्या पर्वतरांगा आहेत, पर्वत आहेत, तसंच या ठिकाणी सागरी पर्वत या समुद्रतळाशी असलेले आपल्याला पाहायला मिळतात. सागर तळावरील शंकूसारख्या आकाराच्या किंवा टोकदार शिखर असलेल्या जलमग्न पर्वतरांगांना आपण सागरी पर्वत असं म्हणतो. सागर तळाच्या वरती शंकू आकाराच्या टोकदार शिखर असलेल्या जलमग्न म्हणजे ज्याच्यावरती जलमग्न म्हणजे पूर्णपणे पाण्यात बुडालेल्या ज्या पर्वतरांगा आहेत त्या पर्वतरांगांना आपण सागरी पर्वतरांगा असं म्हणतो. याची निर्मिती ही प्रामुख्याने ज्वालामुखीचे जे उद्रेक आहे त्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून याची निर्मिती होते. सागर जल तळापासून याची उंची ही 1000 ते 4000 मीटर एवढी उंची असते. म्हणजे जसं आपण आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरती एखादी पर्वत शिखरं बघतो जसे आपण जमिनीवरपासून उंचावरती बघताना आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दिसतात, अशीच पर्वत शिखरे ही सागर तळाच्या पृष्ठभागाशी असलेली आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे आपण या अगोदरही तुम्हाला सांगितलं होतं की जमिनीच्या पृष्ठभागावरती जशी विविध भूरूपे आढळतात तशी सागर तळाच्या पृष्ठभागावरती विविध भूरूपं आहेत. म्हणजे जमिनीच्या पृष्ठभागावरती जसे आपण टेकड्या पर्वत बघतो तसेच समुद्राच्या तळाशीही अशा प्रकारचे पर्वत किंवा टेकड्या असलेल्या पाहायला मिळतात. म्हणजे या ठिकाणी आपण बघितलं तर सागरी पर्वत हे याचीच महत्त्वाची उदाहरणे आहेत. आता हे ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झाल्यामुळे हे पर्वत आहे ते बेसॉल्ट खडकांचे बनलेले असतात. या सागरी पर्वतांची जर उंची आपण सागर पर्वतांची जर निर्मिती बघितली, सागरी पर्वतांची निर्मिती बेसॉल्ट या खडकांच्यामुळे झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी याचं महत्त्वाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हे जे भाग आहेत हे पर्वताचे माते समुद्र सपाटीच्या वरती आलेले आहे. काही ठिकाणी हे पर्वताचे माते समुद्र सपाटीच्या वरती आलेले आहेत तर काही ठिकाणी हे समुद्राच्या आतमध्येच असलेले पाहायला मिळतात. आता हे जे सागरी पर्वत आहेत या सागरी पर्वतांचं सर्वात जास्त जर आपण प्रमाण बघितलं तर सर्वात जास्त प्रमाण हे पॅसिफिक महासागरांच्या मध्ये असलेलं पाहायला मिळतं. या पूर्ण सागरी पर्वतांच्यापैकी जवळपास निम्म्यापेक्षाही जास्त सागरी पर्वत हे पॅसिफिक महासागरामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता दुसरं महत्त्वाचं आपल्याला भूरूप बघायचं आहे ते म्हणजे मध्यवर्ती पर्वत श्रेणी, यालाच आपण कटक असं म्हणतो. यालाच मिड ओशन रेंज किंवा रिज असंही म्हटलं जातं. आता याची निर्मिती कशा प्रकारे होते तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जागतिक महासागराच्या तळावरती बहुतांश किनाऱ्याला समांतर जलमग्न व सलग पर्वतश्रेणी आढळतात. त्यालाच आपण मध्यवर्ती पर्वतश्रेणी किंवा सागरी कटक असं म्हणतो. आता जागतिक महासागर जर आपण पाहिलं तर जागतिक महासागरांचे 5 विभाग केलेले आहेत. त्या 5 विभागांच्या मध्ये याच्या तळावरती बहुतांश किनाऱ्याला समांतर जलमग्न व सलग अशा पर्वतश्रेणी आढळतात. त्याला आपण मध्यवर्ती सागरी पर्वतश्रेणी असं म्हणतो.
पृथ्वीवरील 75% जास्त जर आपण भाग बघितले तर 75% जास्त हे जे भाग आहेत हे 75% जास्त भाग ज्वालामुखी क्रिया मध्यवर्ती सागरी पर्वत श्रेणीच्या क्षेत्रामध्ये होतं. म्हणजे आपण सागर तळाशी जे होणारे ज्वालामुखीचे उद्रेक बघतो तर आपण 75% जास्त या ज्वालामुखीच्या क्रिया मध्यवर्ती सागरी पर्वत श्रेणीच्या क्षेत्रामध्ये असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. खंड आणि महासागर यांच्यानंतरचं पृथ्वीवरील सर्वात मोठं आणि ठळक भूरूप असलेलं पाहायला मिळतं. मध्यवर्ती पर्वतरांग नसती तर महासागराच्या जर पर्वतरांग नसती तर आपल्याला ठिकाणी असणारे जे महासागराचं पाणी आहे ते पाणी आजच्या पाणी पातळीपेक्षा जवळपास 250 मीटर एवढं खाली असतं. म्हणून या ठिकाणी याच्यावरूनच आपण याची विस्तृतता आणि त्याचा आकार आपण जाणून घेऊ शकतो. या पर्वतश्रेणींना विविध भागांच्यामध्ये विविध प्रकारची नावं दिलेली आहेत. ती त्या ठिकाणच्या प्रदेशानुसार स्थानिक नावे दिलेली आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ मध्य अटलांटिक पर्वतरांग, आर्टिक महासागराच्यामध्ये मध्य आर्टिक पर्वतरांग, पॅसिफिक अटलांटिक महासागरांच्या मधील पर्वतरांग अशी त्याची नावे आहेत. आता याची निर्मिती कशा प्रकारे होते तर ज्या ठिकाणी 2 भूपट्ट म्हणजे आपल्या पृथ्वीवरती असणारे एकूण 7 भूपट्ट जर आपण बघितले तर या भूपट्टांच्या मध्ये असणारी 2 भूपट्ट ज्यावेळेला एकमेकांच्या पासून दूर जातात त्या दूर गेल्यामुळे त्या ठिकाणी ज्या भूविवर्तनीय क्रिया निर्माण होतात त्या भूविवर्तनीय क्रियांच्यामुळे या पर्वत रांगांची निर्मिती होते. याची जर आपण खोली बघितली तर याची खोली मध्यवर्ती पर्वत श्रेणीचा वरचा भाग समुद्र सपाटीपासून 2500 मीटर खोलीवरती आहे, परंतु केमन द्रोणीत तो 4000 मीटरपेक्षाही जास्त खोल आहे. आता जर आपण हे आइसलँड हे जर बेट बघितले तर पर्वतश्रेणीच्या सागरपृष्ठाच्या वरचा उघडा पडलेला भाग आहे. आणि आइसलँड बेट हे त्याचं उदाहरण असलेलं आपल्याला पाहायला मिळते. याची उंची बघितली तर या पर्वतश्रेणीची उंची सभोवतालच्या सागरतळापेक्षा 1000 ते 3000 मीटरनी जास्त आहे. या पर्वतश्रेणींची सरासरी उंची बाजूच्या प्रदेशापेक्षा 1 ते 3000 मीटरनी जास्त आहे. एकूण महासागराच्या याचं क्षेत्र पाहिलं तर एकूण महासागराच्या 1.85% भाग जो आहे तो 1.85% भाग या विभागाने व्यापलेला मध्यवर्ती सागरी पर्वतश्रेणींनी व्यापलेला आहे. याचा विस्तार आपण पाहिला तर याचा विस्तार जगातील सर्व पर्वतश्रेणींची लांबी जवळपास 75,000 किलोमीटर एवढी जास्त आहे. या पर्वतश्रेणी दरवर्षी 2.5 ते 15 सेंटीमीटरनी वाढतात. म्हणजे आपण जर हे जे भूपट्ट बघितले तर भूपट्टांचे एकमेकांच्याकडे सरकण्याची क्रियेमुळे या ठिकाणी याची उंची जी आहे ती उंची सतत वाढत असलेली आपल्याला पाहायला मिळते. अटलांटिक महासागरात जवळपास 58 अंश दक्षिण अक्षवृत्तांच्या वरती याची उंची 1600 किलोमीटर एवढी असलेली आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारे या ठिकाणी हे मध्यवर्ती पर्वतश्रेणी असलेली पाहायला मिळते. याची महत्त्वाची उदाहरणं इथे दिलेली आहेत. पॅसिफिक महासागरामध्ये 54 मध्यवर्ती पर्वतश्रेणी आहेत. त्याचबरोबर एकूण क्षेत्रफळापैकी 1.60% भाग आहे. याचे उत्तर पॅसिफिक दक्षिण पॅसिफिकमध्ये विविधता आढळते. अटलांटिक महासागरामध्ये 14 विभाग आहेत. 2.14% भाग या पर्वतश्रेणी व्यापलेला आहे. हिंदी महासागरामध्ये 34 विभाग आहेत. 2.17% भाग या पर्वतश्रेणी व्यापलेला आहे. आर्टिक महासागरामध्ये 5 विभाग आहेत. 1.96% भाग व्यापलेला आहे. दक्षिण महासागरामध्ये 9 विभाग आहेत. 1.69% विभाग यांनी व्यापलेले आहेत. म्हणजे असे विविध ठिकाणी विविध विभाग असलेले पाहायला मिळतात. आता या मध्य पर्वत श्रेणीची उदाहरण इथे काही दिलेली आहेत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही महत्त्वाची असलेली आपल्याला पाहायला मिळतात किंवा याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता पॅसिफिक महासागरामध्ये पश्चिम मरियाना, पॅसिफिक अंटार्क्टिक, कोकोस, एक्सप्लोरर पर्वतरांग. अटलांटिक महासागरामध्ये मध्य अटलांटिक पर्वतरांग. हिंदी महासागरामध्ये मध्य भारतीय, दक्षिण पूर्व, दक्षिण पश्चिम भारतीय पर्वतरांग. आर्टिक महासागरामध्ये मध्य आर्टिक पर्वतरांग. दक्षिण महासागरामध्ये अमेरिका आर्टिक पर्वतरांग. अशा प्रमुख पर्वतरांगा असलेल्या पाहायला मिळतात. आता सागरी पठार, जसं आपण भूपृष्ठावरती पठारी प्रदेश बघतो तसं सागरी पठारी प्रदेशसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत.
काही ठिकाणी सागर तळा सभोवतालचा तळापेक्षा उंच, सपाट व विस्तृत भाग असतो, त्यालाच आपण सागरी पठार असं म्हणतो. म्हणजे आजूबाजूच्या भागापेक्षा सपाट आणि इतर तळापेक्षा उंच असलेला सपाट आणि विस्तृत भाग असतो, त्या विस्तृत भागालाच आपण सागरी पठार असं म्हणतो. या पठाराच्या ज्या दोन्ही बाजू असतात त्या दोन्ही बाजू तीव्र स्वरूपाच्या असलेल्या पाहायला मिळतात. सागरी पठार हे सागरी मैदानापेक्षा कमी खोलीवरती असून त्यांची उंची सभोवतालच्या तळापेक्षा 200 ते 2000 मीटरनी जास्त असते. म्हणजे आपण जर पठारी प्रदेश बघितला तर हा अशा प्रकारचा असतो. याचा दोन्ही बाजू ज्या आहेत त्या दोन्ही बाजू तीव्र उताराच्या असतील, परंतु वरचा भाग असतो तो वरचा भाग सपाट आणि विस्तृत असलेला पाहायला मिळतो. आता आपण जर पाहिलं तर याचं सर्वात महत्त्वाची याची काही उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत. ही सर्वात महत्त्वाची उदाहरणं म्हणजे ब्लॅक पठार. अटलांटिक महासागरामध्ये संयुक्त संस्थानाच्या आग्नेय दिशेला या प्रकारचं पठार असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या पठाराचा सपाट पृष्ठभाग समुद्र सपाटीपासून 700 ते 1000 मीटर खोलीवरती आहे. या पठाराची रुंदी 300 मीटर, तर याचं क्षेत्र हे जवळपास 1,30,000 चौरस किलोमीटर एवढं आहे. तर या प्रकारची पठारे कुठं कुठं आहेत तर पॅसिफिक महासागरामध्ये आहेत, अटलांटिक महासागरामध्ये आहे, हिंदी महासागरात आहेत, आर्क्टिक महासागरात आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हेही विचारलं जाऊ शकतं कोणतं पठार कोणत्या प्रदेशामध्ये आहे किंवा कोणत्या महासागरामध्ये आहे. आता पॅसिफिक महासागरामध्ये हिकुरंगी, मनहिकी, अँटिग्वा, जावा, कॅम्पबेल पठार. अटलांटिक महासागरामध्ये ओझोरस, आइसलँड, बेरिंग पठार. हिंदी महासागरामध्ये अगुल्हास, क्लेरेक्लेन, मस्केरिन पठार. आर्क्टिक महासागरामध्ये एरमाक पठार. अशी महत्त्वाची पठारं या ठिकाणी सागरतळाशी असलेली पाहायला मिळतात, म्हणून या ठिकाणी याचीही विविधता असलेली पाहायला मिळते. आता त्यानंतरचा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे सागरी गर्ता. आता जर आपण बघितलं तर महासागरातला सर्वात खोल जर आपण भाग बघितला तर सर्वात खोल भाग हा आपण सागरी गर्ता म्हणून ओळखला जातो. सागर तळावरती काही ठिकाणी खोल, अरुंद आणि तीव्र उताराचे खळगे असतात, त्यांनाच आपण सागरी गर्ता असं म्हणतो. आता सागर तळावरती खोल, अरुंद आणि तीव्र उताराचे जे खळगे आहेत त्या तीव्र उताराच्या खळग्यांना आपण सागरी गर्ता असं म्हणतो. याची लांबी रुंदीपेक्षाही जास्त असते. याची रुंदी ही अत्यंत कमी असते. अत्यंत असा हा तीव्र उताराचा आणि कमी रुंदीचा असणारा जो भाग आहे तो असणारा भाग आपण गर्ता म्हणून ओळखला जातो. याची निर्मिती भिन्न घनतेचे 2 किंवा जास्त भूपट्ट एकत्र येतात त्यांच्या सीमावर्ती भागामध्ये याची निर्मिती झालेली पाहायला मिळते. याची निर्मिती प्रामुख्याने भूविवृतकीय क्रियेमुळे याची निर्मिती होते. याची जर खोली बघितली तर याची खोली ही महासागरातील सर्वात जास्त खोलीचा भाग म्हणून ओळखला जातो. समुद्रसपाटीपासून 6000 मीटरपर्यंत याची खोली आढळते. पॅसिफिक महासागरामध्ये असणारी मरियाना ही जी गर्ता आहे, मरियाना गर्ता आपल्या पृथ्वीवरील सर्वात खोल भाग म्हणून ओळखला जातो. याची खोली जवळपास 11,034 मीटर एवढी आहे. म्हणजे ही पॅसिफिक महासागरातील जगातील सर्वात खोल गर्ता म्हणून ओळखली जाते. आता याचा जर आपण उतार बघितला तर याचा उतार व्ही आकाराचा असतो. याच्या दोन्ही बाजूचा उतार हा तीव्र स्वरूपाचा असतो. जवळपास 4 ते 16 अंश एवढा याचा तीव्र उतार असलेला पाहायला मिळतो, तर जास्तीत जास्त 45 अंश एवढा असलेला पाहायला मिळतो. महासागराकडील ज्या बाजू आहेत त्या महासागराकडील बाजूंचा उतार हा मंद स्वरूपाचा असतो. याचं जर क्षेत्र बघितलं तर महासागराच्या एकूण क्षेत्रफळापैकी 0.95% क्षेत्र तर 6000 मीटरपेक्षा जास्त खोलीचं असून हे सागरी खंदकांनी व्यापलेलं आहे. सागरी खंदकांनी जवळपास 0.54% क्षेत्र व्यापलेलं आहे. याचा विस्तार जर पाहिला तर खंदकांची रुंदी 40 ते 100 किलोमीटरपर्यंत असते. याची रुंदी 40 ते 100 किलोमीटर, लांबी 500 ते 5500 किलोमीटरपर्यंत आढळते. जगातील सर्वात लांब पेरू खंदकाची रुंदी 100 किलोमीटर आहे. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की जगातील सर्वात लांब खंदक कोणता. आपल्याला सर्वात खोल माहीत आहे, सर्वात खोल आपण सांगू शकतो,
ती मरियाना गर्त आहे, परंतु सर्वात लांब कोणती आहे तर पेरू. आता ही जी आहे ही गर्त पेरू चिली खंदकाची जर रुंदी बघितली तर रुंदी 100 किलोमीटर एवढी आहे, तर लांबी 5900 किलोमीटरपर्यंत आढळते. जगातील सर्वात खोलीचे मरियाना खंदक हे 70 किलोमीटर रुंद तर 2500 किलोमीटर लांब असलेलं पाहायला मिळतं. तर टोका खंदक 100 किलोमीटर रुंद 700 किलोमीटर लांब आहे. महासागरामध्ये एकूण आपल्या 57 गर्त आहेत. त्यामध्ये पॅसिफिक महासागरात सर्वात जास्त 32 आहेत. अटलांटिक महासागरामध्ये 19 आहेत, तर आर्टिक महासागरामध्ये त्या 3 आहेत. म्हणजे या सर्वात जास्त गर्ता जर आपण पाहिल्या तर पॅसिफिक महासागरामध्ये असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या गर्तांचा इथे एक चार्ट दिलेला आहे. या चार्ट कोणकोणत्या गर्ता कशा आहे ते दिलेले आहेत. आपल्याला पहिली माहिती आहे, दुसरी माहिती जर आपण तुम्हाला जर हे लक्षात ठेवायचं असेल, पहिली सर्वात खोल कोणती, दुसऱ्या क्रमांकाची कोणती, तिसऱ्या क्रमांकाची कोणती, चौथ्या क्रमांकाची कोणती, तर या ठिकाणी याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासाठी अत्यंत सोपा पर्याय महासागर एकच आहे. पॅसिफिक महासागरामध्ये सर्वात जास्त जवळपास 1 ते 8 नंबरच्या खोलीनुसार आपण तुम्ही उतरता क्रम लावला तर सर्वात जास्त गर्ता या पॅसिफिक महासागरामध्ये आहेत. याची नावं लक्षात ठेवताना तुम्ही पहिलं अक्षर जर घेतलं, मरियानामधील म, टोगमधील टो, गॅल्थियामधील गॅ, कोरिलमधील कू असे हे जर अक्षर लक्षात ठेवली तर या तुम्हाला लगेच लक्षात राहण्यासाठी मदत होईल. याची खोलीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवण्यासाठी सुद्धा सोप्या प्रकारची आहे. सरासरी 10,000 मीटर आहे. 10,000 मीटरच्या 11,000 मीटरची एक आहे, 10,000 मीटरच्या 4 आहेत, 9,000 मीटरच्या 2 आहेत आणि एक 8,000 मीटरचे. पुढचे आकडे लक्षात ठेवताना फक्त तुम्हाला एक वेगळी ट्रिक वापरावी लागेल. म्हणजे या ठिकाणी पहिली गर्ता मरियाना गर्ता आहे, त्याची खोली दिलेली आहे, दुसरी दिलेली आहे, तिसरी दिलेली आहे, असे जवळपास 11 गर्ता दिलेल्या आहेत की ज्या उतरत्या क्रमाने आपल्याला असलेल्या पाहायला मिळतात. आता याच्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा आपल्याला भाग बघायचा आहे ते म्हणजे मरीन आयसलँड, त्यालाच आपण बेटे असं म्हणतो. आता बेट म्हणजे काय तर सर्व बाजूंनी पाणी असलेला महासागरातील भाग, ज्याच्या सर्व बाजूंनी पाणी आहे त्याला आपण बेट असं म्हणतो. महासागरामध्ये अशा जलमग्न टेकड्या असतात किंवा पर्वत शिखरांचे भाग भूपृष्ठाच्या वरती आलेले असतात, त्यालाच आपण बेटे असं म्हणतो. आता सागरी बेटाचे प्रमुख 2 प्रकार पडतात, एक उपखंडीय बेटे आणि दुसरा महासागरीय बेटे. उपखंडीय बेटे म्हणजे काय तर खंडाच्या जवळ किंवा जलमग्न खंडभूमीवरती आढळणाऱ्या महासागरातील बेटांना उपखंडीय बेटे असं म्हणतो. खंडाच्या जवळ किंवा जलमग्न भूखंडभूमीवरती म्हणजे जेच भूभाग खंडापासून पुढे आलेले आहेत आणि जे सागरामध्ये वरती आलेले आहेत त्यांना आपण खंडभूमी असं म्हणतो. त्या खंडभूमीवरती आढळणाऱ्या महासागरातील बेटांना उपखंडीय बेटे असं म्हणतो. या बेटांचे जवळच्या मुख्य प्रदेशातील वनस्पती प्राणीजीवन यांच्या बाबतीमध्ये साम्य असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे जे उपखंडीय बेटे आहेत ते उपखंडीय बेटांच्यामध्ये असणारे मातीचे खडकाचे गुणधर्म बाजूच्या प्रदेशासारखेच एकसारखे असतात. त्यामुळे वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये साम्य त्या ठिकाणी असल्यामुळे वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये साम्य असल्यामुळे त्या ठिकाणी त्या बेटांच्यावरती सुद्धा अशा प्रकारचे वनस्पती आणि प्राणी एकसारखे असलेले पाहायला मिळतात. याची निर्मिती भूभाग खचल्यामुळे किंवा खनन कार्यामुळे होते. म्हणजे जे पर्वताचे भाग आहे जे समुद्रामध्ये येतात त्याची निर्मिती खनन कार्य किंवा भूभाग खचल्यामुळे याची निर्मिती होते. उदाहरणार्थ ब्रिटिश बेटे, आपल्या भारतापासून वेगळा झालेला श्रीलंका हा भाग जो त्याचा मधला भाग आहे तो मधला भाग खचल्यामुळे श्रीलंकेची निर्मिती झालेली आहे. न्यूफाउंडलंड, ग्रीनलँड, मादागास्कर, न्यूझीलंड इत्यादी जी बेटं आहेत इत्यादी बेटं ही उपखंडीय बेटाची महत्त्वाची उदाहरणं आहेत. त्यानंतर महासागरीय बेटे, त्यालाच आपण ओशन आयसलँड असं म्हणतो. कोणत्याही भूखंडापासून दूर असणाऱ्या सागरी भागात भूपृष्ठावर डोकावणाऱ्या भूभागांना आपण महासागरी बेटे असं म्हणतो. म्हणजे खंडभागापासून दूर असणाऱ्या सागरपृष्ठावरती डोकावणारी जे पर्वतरांग आहे त्यांना आपण महासागरी बेटं म्हणतो. अशा महासागरीय बेटांवर जवळच्या भूप्रदेशाशी साम्य आढळत नाही, कारण हे जे भाग आहेत हे भाग समुद्राच्या आतमध्ये खूप आतमध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे याचे भूप्रदेशाशी साम्य आढळत नाही. बेटे प्रामुख्याने ज्वालामुखीचा उद्रेक किंवा भूकवचातील हालचाल म्हणजे वलीकरण किंवा प्रस्तारभंगाच्या क्रियेमुळे याची निर्मिती होते. त्याचबरोबर प्रवाळाचं संचयन
याच्यामुळेही याची निर्मिती होते. अशा बेटांच्यावरती जवळच्या भूप्रदेशाशी साम्य आढळत नाही. आता हे जे महासागरी बेटे त्याचे 2 प्रकार पडतात. एक ज्वालामुखीजन्य बेटे आणि प्रवाळ बेटे. ही जर आपण बघितली तर ज्वालामुखी बेटे म्हणजे जे ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तयार झालेले असतात त्याला आपण ज्वालामुखी बेटे म्हणतो. उदाहरणार्थ जपान, हवाई, रेयुन्यो, मॉरिशस, सेंट हेलेना, ॲशन्स, ॲल्युशन, क्युबा, वेस्ट इंडिज ही द्वीपसमूहातील महत्त्वाची बेटे आहेत. या बेटांची उंची सागर तळापासून प्रचंड आहे. उदाहरणार्थ माउंट केआ हे बेटावरील जलमग्न ज्वालामुखी शिखराची उंची सागर तळापासून 9,753 मीटर एवढी आहे. म्हणजे आपण जर पृथ्वीवरचं सर्वात जास्त उंचीचं शिखर बघितलं 8,850 मीटर उंचीचं माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे. याच्यापेक्षाही जास्त उंचीचं शिखर या ठिकाणी सागर तळामध्ये आहे. म्हणजे ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे ते निर्माण झालेलं आहे. तेच माउंट केआ हे या नावाने ओळखलं जातं. त्याचबरोबर प्रवाळ बेटं म्हणजे काय तर समुद्राच्या तळामध्ये असणारे जे विविध प्रवाळ आहे ते प्रवाळांचं संचयन झाल्यामुळे या प्रकारच्या बेटांची निर्मिती होते. उदाहरणार्थ पॅसिफिक महासागरातील एलिस, गिल्बर्ट, मार्शल, हिंदी महासागरातील मालदीव, उत्तर अटलांटिक महासागरामधील बर्म्युडा ही जी काही बेटं आहेत ही बेटे प्रवाळ बेटांची म्हणजे कोरल आयसलँडची उदाहरण असलेली आपल्याला पाहायला मिळतात. अशा प्रकारची बेटे ही महासागरामध्ये असलेली पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण सागरतळ रचनेचे हे काही महत्त्वाचे विभाग बघितले. प्रमुख 10 विभाग पडतात. या 10 विभागांची निर्मिती, त्याचे प्रदेश, त्याचं क्षेत्र, विस्तार, निर्मिती, त्याचे प्रमुख वैशिष्ट्ये याच्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षा द्या त्याच्यामध्ये याच्यावरती प्रश्न हे विचारले जाऊ शकतात किंवा विचारले जातातच. त्यामुळे या घटकांचा अत्यंत योग्य पद्धतीने अभ्यास होणं गरजेचं आहे. हा घटक अत्यंत आपण सविस्तर पद्धतीने बघितलेला आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. ज्यांनी हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला यापुढचे व्हिडिओ पाहता येतील आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा. थँक्यू. धन्यवाद.